जय श्रीराम. राम प्रतिष्ठापनाच्या निमित्तानं अयोध्या नगरीमध्ये आज विविध उपक्रम साजरे होताना दिसत आहेत. पित्याचे वचन पूर्ण करण्यासाठी राजवैभवाचा त्याग करून 14 वर्षे खडतर वनवास पत्करणारा आणि वनात गेल्यावर दृष्ट रावणादी इतर राक्षसांचा संहार करून प्रियपत्नीची सीतेची सुटका करणारा एक सर्वोत्तम पुरुष राजाराम, अशी याची ख्याती संपूर्ण जगभर आहे. अशा या एकवचनी, एक बाणी, एक पत्नी मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांची कथा आपण ऐकत आहोत. अयोध्येचा प्रजाहित दक्ष राजा दशरथ ऐश्वर्य संपन्न सम्राट होता. पण त्याच्या या सुखाला गालबोट लागले म्हणून की काय 3 राण्यांकडून अजूनही त्याला अपत्यप्राप्ती होत नव्हती. अशातच एका रात्री त्याला वाईट स्वप्न पडले. त्यामध्ये त्याच्या हातून 1 स्त्री व 2 पुरुषांचा वध झाला. दुसऱ्या दिवशी राजगुरू वशिष्ठांच्या त्याने स्वप्न सांगितलं आणि दोष निवारणार्थ वनात जाऊन 3 श्वापदांची शिकार कर असा सल्ला दिला. दशरथ राजा शिकारीसाठी वनात गेला. दिवसभर प्रयत्न करूनही त्याला शिकार मिळाली नाही. संध्याकाळी एखादं श्वापद पाण्यासाठी नदीजवळ येईल या कल्पनेनं नदीजवळच झाडावर धनुष्याचा बाण जोडून बसून राहिला. काळोखात सुद्धा आवाजाच्या रोखानं बाण सोडून शिकार करण्याची त्याची ख्याती होती. थोड्याच वेळात नदीच्या पाण्यात बुडबुड असा आवाज ऐकला आणि त्याच्या आवाजाच्या रोखानं त्यानं बाण सोडला. तो त्याला मनुष्याची किंकाळी ऐकू आली म्हणून झाडावरून खाली उतरून तो धावतच त्या आवाजाच्या रोखानं निघून गेला. तेव्हा त्याला एक तरुण बाणाने विद्ध झाल्याने जमिनीवर पडून विवळत असल्याचं दिसलं व त्या घायाळ अवस्थेत त्याने आपले नाव श्रवण असून आपल्या अंध व म्हाताऱ्या मातापित्यांना कावडीने काशीला घेऊन जात आहे. वाटेत त्यांना तहान लागली व पाण्याच्या शोधात मी इथं आलो व आपल्या बाणानं घायाळ झालो असे सांगून पुढे तो म्हणाला, मी काही वाचत नाही तरी कृपया येथून थोड्याच अंतरावर असलेल्या माझ्या अंध मात्यापित्याला हे पाणी घेऊन द्या. या सर्व हकीकत मात्र पाणी देण्यापूर्वीच काही बोलू नये, तर ते वृद्ध जीव मी आलो नाही हे ऐकून वृद्ध जीव देतील, प्राणत्याग करतील. दशरथ दुःखी अंतकरणाने श्रावणाच्या आई वडिलांकडे पाणी घेऊन गेला. चाहूल लागताच आपला पुत्र आला असे वाटून, बाळा श्रावणा इतका वेळ का रे लागला असा प्रश्न केला. पण राजाने निमूटपणे त्यांच्या हातात पाण्याचा गडवा दिला. तेव्हा ते वृद्ध म्हणाले, तू बोलत का नाहीस? आमच्यावर रागावलास? तरीही राजा बोलेना. तेव्हा तू बोलल्याशिवाय आम्ही पाणीच पिणार नाही असे दोघांनी सांगितले. त्यामुळे नाईलाजाने दशरथाला सर्व हकीकत सांगावी लागली. त्यावेळी दोघेही आपल्या पुत्राचा शोक करू लागले. त्यांच्या म्हातारपणीचा एकमेव आधार गेल्याने दुःख वेगात त्यांनी राजाला शाप दिला. हे राजा, आम्ही पुत्रविरहाने प्राणत्याग करीत आहोत. आम्ही आमच्या पुत्राशिवाय जगूच शकत नाही. पण आम्ही असे पुत्रशोकाने प्राण सोडित आहोत, तसाच तूही पुत्र पुत्र करून मरशील. दशरथाचे हे स्वप्न खरे ठरले. त्याने राजवाड्यात येऊन सर्व हकीकत वशिष्ठ गुरूंना सांगितली. तेव्हा वशिष्ठ म्हणाले, या वाईटातून एक शुभ घडेल, ते म्हणजे तुझा पुत्र एक होणार आहे. कारण पुत्राशिवाय पुत्रशोक कसा होणार? तेव्हा तू ऋण्यशृंग ऋषींच्या पौराहित्याखाली कामेष्टी यज्ञ कर, म्हणजे तुला पुत्रप्राप्ती होईल. दशरथाने पुत्र कामेष्टी केला आणि त्याचे फळ म्हणून 3 राण्यांपासून त्यांना पुत्रप्राप्ती झाली. चैत्र शुक्ल नवमी वसंतगमन झालेलं आणि यौवनभारानं पृथ्वी बहरलेली होती. पशु पक्षी मंजूळ गुंजन करीत होते. फुलांच्या सुगंधानं सर्व वातावरण धुंद झालं होतं आणि अशा एका रम्य काळी सूर्य डोक्यावर आला. दुपारचे 12 वाजले आणि अयोध्याच्या राजवाड्यात पुत्रजन्माचे वातावरण आनंदून गेले. कौशल्याच्या कुशीत एका चिमण्या जीवाने डोळे उघडून बघितले होते आणि नंतर सुमित्रेला 1 आणि कैकेयीला 2 पुत्र जन्मले. दशरथाचे जीवन पुत्रदर्शनाने कृतार्थ झाले.
पुढे 4ही मुलांचे थाटात बारसे होऊन राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न अशी 4 नावे ठेवण्यात आली. अजूनही गावोगावी रामजन्म सोहळा उत्साहामध्ये संपन्न करतो. आणि रामनवमीचं औचित्य साधून त्याचबरोबर प्रतिष्ठापना सोहळा या अयोध्या नगरीमध्ये अतिशय उत्साहामध्ये संपन्न होतोय. आणि ह्या अयोध्या नगरीमध्ये रामागमनाचं हे स्वप्न पूर्ण होतंय. देवळामध्ये कीर्तन, प्रवचन, ऋषीमुनींचे अनेक यज्ञ, याग या ठिकाणी संपन्न होत आहेत. फुलांची आरास, पायघड्या, रांगोळी काढून अख्खं अयोध्या नगरी सजलेली आहे आणि श्रीरामांच्या जन्माची, प्रतिष्ठापनेची या ठिकाणी तयारी जोरदार सुरू आहे. राम हा आदर्श पुरुष होताच, परंतु अत्यंत पराक्रमी, संयमी, त्याचे आचरण पवित्र होते, म्हणून त्याला मर्यादा पुरुषोत्तम असं म्हटलं जातं. आणि आयुष्यात त्याच्या वाट्याला आलेली प्रत्येक भूमिका त्याने आदर्शपणे वठवलेली आहे. अशी या रामजन्माची कथा आपण ऐकलेली आहे. श्रीरामांचे कौटुंबिक आदर्शही उच्चनीय आहे. त्यांच्या स्वार्थ, त्याग पराकोटीचा आहे. त्यामुळे क्लेश, भांडणे, झगडे शेकडो मैल दूर राहतात. माणसाचे हृदय परिवर्तन होते आणि रामनामाचा जप केल्यामुळं माणसाची शुद्धी होते. आमच्या शाळेमध्ये देखील रामनवमीचा आणि राम जन्म सोहळा आणि राम प्रतिष्ठापना अयोध्या नगरीमध्ये अनेक उपक्रमांनी साजरा केला. त्या पद्धतीने शाळेमध्ये देखील साजरा होत आहे. प्रभू श्रीराम फक्त आदर्श पुरुषच नव्हते, तर ते एकवचनी, एक पत्नी व एक वाणी, एक बाणी होते. ते निश्चयी आणि त्यागी होते. साक्षात माता कैकेयीच्या हट्टावरून पिता दशरथाने आज्ञा देताच वनवासात जाण्यास सिद्ध होणारा राम एवढा पितृभक्ती त्यागी होता. वडिलांचे वचन खरे करण्याकरता हाती आलेल्या राज्याचा त्याग करून 14 वर्ष वनवास पत्करणारा राम हा केवढा निश्चयी धैर्याचा महामेरू होता. प्रभू श्रीरामांचा प्रचंड सात्विकता होती आणि वनवासातही श्रीरामांच्या सोबती हनुमंत, बाली, सुग्रीव, जांबुवंत, जटायू, विभीषण केवळ या सर्वांचा श्रीरामांच्या सानिध्याने कृपादृष्टीने उद्धार झालेला होता. अहिल्याचा उद्धार करणारे, शबरीचे मनोरथ पूर्ण करणारे, इवलाशा खारीच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवणारे प्रभू श्रीराम खरोखरच पृथ्वी तलावर अवतरलेले परब्रह्म होते. आणि म्हणूनच श्रीरामांसारखे होण्याचा प्रयत्न आपणही करावा. त्यांच्या गुणांचा आत्मसात करावं आणि श्रीरामचंद्र हे सद्गुणांचा समुच्चय, त्यागाचे शिखर, दैवी संस्कृतीचे संरक्षक होते. सर्व दैवी गुणांनी युक्त होतेच, म्हणून ते आसुरी शक्तीचा नाश करू शकले. त्यांच्या या गुणांमुळे ते भारतीयांच्या हृदयात चिरंतन स्थान प्राप्त करू शकले. आणि श्रीरामांचे कौटुंबिक आदर्श ही उच्चनीयच होतं. त्यांचा स्वार्थ त्याग पराकोटीचा होता. श्रीरामांचा अजूनही एक मोठा गुण रामायणात दिसून येतो. आपण सर्वांनी रामायणाच्या अनेक कथा, रामचरित्र मानस हे वाचलेलं देखील आहे. तो म्हणजे त्यांना लोभ नव्हता. रावणाला मारल्यानंतर लंकेचे राज्य त्यांनी स्वतःकडे न ठेवता विभीषणाला देऊन टाकले. बलीला मारून सुग्रीवाला राजा केले. श्रीरामांचे मित्रप्रेम, गुरुप्रेम, बंधुप्रेम, भक्तप्रेम, मातृपितृभे प्रेम, पत्नीप्रेम, देशप्रेम, प्रजाप्रेम हे सर्वच गुण घेण्यासारखे आहेत. श्रीराम हे प्रजापालक, केवलाचे निष्काम प्रेम, उर्मिलेचे विश्वास, लक्ष्मणाचा निष्काम कर्मयोग, भरताचा आदर्श आणि हनुमंताचे सर्वस्व आहे. भारतात भूमी ही धन्य आहे. भारत भू अतिशय धन्य आहे. धन्यता मानते जिथे श्रीराम, श्रीकृष्ण यांचे आदर्श असे जन्माला आलेले आहेत. तर ब्रह्माने साक्षात जीवनाचा, कर्मयोगाचा आदर्श घालून दिलेला आहे. म्हणूनच या भूमीचे महत्त्व, श्रीरामाचा आदर्श आपण रामनवमीच्या रामप्रतिष्ठापनाच्या निमित्तानं अभ्यासायचं आहेच. त्यानं चिंतन मनन करून आचरणात आणायचं आहे. श्रीराम प्रभू रामचंद्र हे मानव मात्राला प्रेरणा देणारे सागरसारखे गंभीर
आकाशासारखे विशाल आणि हिमालयासारखे उदात्त होते. त्यांचे जीवनगुण आज संस्कृती टिकवण्यासाठी अत्यावश्यक आहेत. तर अशी ही रामाची आपण माहिती श्रीराम या निमित्तानं पाहिलेली आहे. तर व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरच नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.